पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने कोरेगावात श्री केदारेश्वर मंदिर स्वच्छता अभियान भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जाणार। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती सप्ताहानिमित्त गुरुवारी सकाळी 10:30 वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरेगाव शहरातील श्री केदारेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळी महाआरती करण्यात आली। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आठवण आणि आजच्या समाज व्यवस्थेला झाली पाहिजे। त्यांनी केलेला त्याग, त्यांनी दाखवलेले शौर्य याची माहिती सर्व समाज घटकांना व्हावी, त्यांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी मंदिर स्वच्छता अभियान हाती घेतले आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, तालुका सरचिटणीस अमोल माने, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख धनवान कदम, महिला मोर्चाचे सरचिटणीस सायली भंडारे, तालुकाध्यक्ष उज्ज्वला बर्गे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख उल्का मालुसरे, श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र वाबर्गे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कदम, कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी आणि शिवसेनेच्या विविध विभागाचे पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन श्री केदारेश्वर मंदिरामध्ये महाआरती केली। त्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आजच्या पिढीला समजावा, समाजामध्ये त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाट चालवावी या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने अभियान हाती घेतले आहे। संपूर्ण राज्यामध्ये हे अभियान एका दिवशी यशस्वी करण्यात आले। भारतीय जनता पक्ष हा इतिहासाला महत्त्व देतो आणि त्याप्रमाणे काम देखील करतो असे यादव यांनी स्पष्ट केले। यावेळी संतोष आबा जाधव, सायली भंडारे यांनी मंदिर स्वच्छता अभियानाबाबत पक्षाची भूमिका मांडली। या अभियानामध्ये नगरसेवक साई प्रसाद बर्गे, संतोष बर्गे, अर्जुनदादा आवटे, प्रीतम शहा, वनमालाताई बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, साधना बर्गे, नलिनी बर्गे, कल्याणी बर्गे, श्यामल शिंदे, सुवर्णा फडतरे, मेघा बर्गे, श्रीकांत बर्गे, जवान सिंह घोरपडे, संतोष कदम, गुरदास अनबुले, विनेश साळुंके, संदीप बाबर, देवदत्त निकम, सचिन जाधव, सोमनाथ गुरव, दीपक कांबळे, राजेश बर्गे, अजय बर्गे, संभाजी पडवळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती दिनांक 31 मे रोजी आहे। त्यानिमित्त भाजपच्या वतीने दिनांक 23 ते 31 मे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहात तालुका स्तरावरील कार्यक्रमांमध्ये वक्तृत्व, निबंध स्पर्धा, मंदिर स्वच्छता अभियान, राजमाता अहिल्याबाई यांचे जीवन कार्यावर प्रदर्शन, राजमाता अहिल्याबाई यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रात आणि देशात अहिल्याबाई होळकर यांचे 31 मे रोजी जयंती आहे। या निमित्ताने वेगवेगळ्या पद्धतीचे 5 कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने राबवायचे आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये आज हा धार्मिक स्थळावरती स्वच्छता अभियान हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी कोरेगाव मंडळाच्या वतीने आज या तालुक्याचे आमदार महेशदादा शिंदे व सौ प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका चवंडी गावामध्ये झालेला
आज त्या टायमिंगला मल्हारराव होळकर हे इंदूरवरून पुण्याला चालले होते. त्या टायमिंगला चौंडी या गावावरून जाताना त्यांना अहिल्याबाई ह्या मंदिरामध्ये गाणे गाताना त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्यांचे तुळशीराव यांच्याशी विवाह अग्नी आणि त्यांचा विवाह झाला आणि त्या इंदूर सुनबाई म्हणून तिथे गेल्या. त्यानंतर त्यांचे जीवन हे भरपूर खडतर असे गेले. थोड्याच दिवसामध्ये पतींचा देहांत झाला. त्याबरोबर त्या सती जाणार होत्या. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सांगून ते थांबवले व त्यांनी चांगले शासन असे त्यांच्या माध्यमातून सुरुवात केली. अहिल्याबाई होळकर यांनी स्वतःची महिलांची फौज तयार केली होती. असे हे महान व्यक्तिमत्व आज आपल्या महाराष्ट्रातून तयार झालेल्या एक सारून त्या हे झालेल्या होत्या. चौंडी हे गाव तेथील पोलीस पाटील शिंदे म्हणून पारण्यातील त्यांचा जन्म आणि होळकरांमध्ये त्यांचा विवाह झाला. अशा पद्धतीनं हे मोठे होते. ते मंदिरं असतील, घाट असतील, अशा विविध प्रकारच्या धार्मिक स्थळं त्यांनी उभारली. त्यातून लोकांना रोजगार निर्माण झाला. अशा पद्धतीचे कार्य त्यांनी केलेलं आहे. अशा अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे रोजी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर कार्यक्रमांनी निमित्तानं आज या ठिकाणी केदारेश्वर मंदिर कोरेगाव यांनी घेण्यात आलेलं आहे. एवढं बोलतो. केदारेश्वर मंदिर या ठिकाणी पवित्र ठिकाणी भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका यांच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज आम्ही या ठिकाणी महाआरती व स्वच्छता मोहिमेचं मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे. मंदिर स्वच्छता मोहिमेचं आज खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं नेतृत्व, आज त्यांचा पराक्रम, त्यांची शौर्यगाथा, त्यांनी केलेलं कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या वतीनं व महाराष्ट्र प्रदेश यांनी कार्यक्रम सप्ताह आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये स्वच्छता असेल, महिला असतील, युवक मेळावे असतील, त्यांचं जीवनगाथा लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यावरती सगळं त्यांनी केलेलं कार्य, या कार्यावरचं सगळं लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या मतदारसंघामध्ये केलं. आज खऱ्या अर्थानं एखाद्या स्त्रीला जर संधी मिळाली त्याच्यामध्ये स्त्री कसं इथू शकते हे त्यांच्या पहिल्यांदा आपल्याला समजतं. आज त्या काळामध्ये आपल्या हिंदू मंदिरे जे मुघलांनी पाडली होती ती परत उभी करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. आज ती मंदिरं असतील, विहिरी असतील, त्यांनी धार्मिक शाळा धर्मस्थळ उभी केली. तसेच विविध गावामधील जे रस्ते असतात रस्त्यांची उभारणी केली, लोकांची महिलांची फौज उभी केली. आज खऱ्या अर्थानं महिलांचं जे पराक्रम आहे ते पराक्रम दाखवण्याची एक चांगल्या प्रकारे त्या काळामध्ये दाखव. आणि आज हे जो इतिहास आहे हा इतिहास आपण पोरांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे, महिलांच्यापर्यंत पाहिजे. आपण आपल्या या पराक्रमी राजमातांचा इतिहास लोकांच्या पुढे गेला पाहिजे. या भावनेमधून आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आम्ही महाआरती करून स्वच्छता मोहीम आयोजित केलेलं आहे.
महिलांचा एक आर्टिकल असा एक फोटो काढायचा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो